अतरंगी ही टबाळ खोरा गावभर फिरतोय रेडा अतरंगी ही टबाळ खोरा गावभर फिरतोय रेडा हे गावगाड अन भलताच राडा अन गावगाड अन भलताच राडा गावगाडा अन भलताच राडा दीडशहाण्यांचं अहो लई लई राडा अरे झाला का नाही मशीनचा प्रॉब्लेम सॉल्व? हा माणसं येतात शेवाय आणि मागाही करायला. अरे आई काम कमी आणि त्याला ग्रीसच मारण्याचं भरलंय तू. ही काय अशी कुठं ग्रीस भरण्याची पद्धत असते होय? अरे तुला येत नाही म्हणून सांग की तू गार मेकॅनिकल आहेस तू. मला ही अरे ही लय किरकोळ माझ्यासाठी. BMW फॉर्च्युनर वाडी कोडा सगळ्या गाड्या आहेत ना अशा सणासणा इंजन खोलून फेकतो मी. अलग लक्षात लाईन लागते लाईन गॅरेज वर. तुला माहितीये का काल इनोवा गाडीचा प्रॉब्लेम निघत नव्हता कोणाला. तिथल्या मॅनेजरने हळूच मला फोन केला म्हणला घना असा असा म्हणला इंजिनला करंट आहे ना काय करावं लागेल. नुसता फोनवर त्या नुसता ट्रोक मारला दाना 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 ना गाडीने करंट घेतलाची गाडी पेटली. इथंच काय झालंय तुला काय माहिती गाई मला वाटतंय की मशीनीची मोटर जळली 100% मोटर जळली. मोटरवाल्याला फोन करतो आणि मग तू काय प्रॉब्लेम ते खटक्याने काढून दे आणि काय पैसे असेल ते मी देतो तुला प्रूफ पाय द्यायची गरज नाही. आलं लक्षात. आणि मला काय म्हणायचंय काल तू संगीता मावशीच्या पोरीच्या लग्नाला गेलती नटून ठटून गेलती. हा जसं की तुझ्या लेखाचं लग्न असल्यासारखं. कसं झालं लग्न काय सांगाव तुला थाटामाटात गोडन वाजन तीन फटाकडन डोळ्याचे पारणे फिटायसारखं लग्न केलं त्यांनी. होय अरे ही काहीच नाही माझं लग्न असं होणार आहे ना उंट हत्ती अजून तुला सांगतो वाघ सिंह सगळं जंगलातलं प्राणी आणून मी लग्न लावणार. आणि पुढं काय पुढं 10-5 डीजे मागं 10-5 डीजे आणि मध्ये हा माझा हत्ती असा नसतो. या तर आम्ही पाहिजे ना. अरे काल बिन जेवता मी लग्नात ना आली माघारी. का ग सगळ्या आया बाया विचारायला लागल्या गणाचं लग्न कधी करता गणाचं लग्न कधी करता. अरे एक तर माणूस असं म्हणलं मला बाई तिथली काय म्हणली धोत्रावाल्यावर लग्न करता का. कोण ग म्हणली तिथं थोबाड सांगतो मी. हा धोत्रावाल्यावर म्हणजे त्यांना सांगायचं अजून पोराचं वय नाही म्हणायचं. वय नाही लोकांचं काय डोळं नाहीत माणसांना बघणाऱ्यांना. एक तर म्हणली नका लग्नच करू नका आता कशाला थोड्यासाठी लग्न करताय. मग ती अपमान झाल्यावानी मी बिन जेवता लग्नात ना आली. मग पर हितनं पुढे आता कोणाच्या लग्नाला जाऊ नको. जवळ माझं लग्न होत नाही ना तोवर कोणाच्या लग्नात जाऊ नको. आलं का लक्षात. म्हणजे आयर द्यायचा ते द्यायचा आणि बिना जेवता घरी यायचं हे कुठला नाही. एक जण तर म्हटलं मी बांगड्या पडल्यात म्हणजे ते म्हटलं गणाचीच वरमाई झाली. आई लय वाईट वाटलं अरे मला. तुझ्या भावना मला कळत्यात ध्यानात ठेव. पण काय असतं माहितीये का सबर का फल मिठा होत आहे. एक दिवस तुला सांगतो एक दिवस मला अशी पोरगी मिळणार आहे ना. 10-5 गाव आहेत ना 10-5 गाव नुसती लाईन लावत्या लाईन पोरगी बघायला. म्हणत्या लोचना बाईची सून कशी आहे. कोण खिडकीतनं बघल कोण दरवाज्यातनं बघल आणि कोण जिथं जागा शांत मिळेल ना तिथून बघणार. बायको तशी आणणार. काळजी करू नका आई. काय माहितीये का जरा माझं बाशिंग पण थोडं जड आहे ग. टेन्शन घेऊ नको. कसलं जड असलं. बरं जा आता. दिलं एवढं दुःख काय तू कमी दिलं का. दुःख कमी दिलं. बरं जा जा मस्त मध्ये स्वयंपाक कर गॅरेजला जायचंय मला. अरे सकाळी नाश्ता केलाय आता गॅरेजला जरा दुपारनं आला केलं तरी चालेल की रानातली काम. अगं आई यंग पोरगायला का मी मरणाची भूक लागते मला. सकाळी नाश्ता चिमणीला दिल्या का एवढा नाश्ता दिलता. काय करू भाजी आता तुम्ही. भाजी तर तसं मला लय काय काय खाऊ वाटतंय बरं का. पण आता जी घरात आहे ती कर. ठीक आहे हा माझ्यामुळे तुझा अपमान झाला काय. अरे फक्त ह्या गाण्याचं लग्न होऊ दे असा पदोपदी तुझा नाही बायकोला अपमान करायला लावला. नावाचा गाणा नाही सांगणार तुझा सारखा अपमान होती वय. भरपान आणि कोलमट बेकार झाली. अरे पाण्यानं इतकी पाणी कात घेतली
बर का ना, हे जर मोबाईल माझा, एक फुटणं मस्त पैकी नारळ फोडताना असा व्यवस्थित फोटो काढायचा, क्लिअर दिसला पाहिजे. आपण नारळ का फोडता इथं? रस्त्याचं उद्घाटन हे वय मग, फोटो पंचायत समितीत नको वय पाठवाय मला. अहो नारळ तुम्ही आतापर्यंत पोतभर नारळ फोडले ह्या रस्त्यात. अहो कधी रस्ता आणा, नुसता रस्ता कागदावर दिसतो या. कागदा आहे आणि रस्ता मंजूर बी आहे, रस्ता गाणं होत नसतोय. अरे पण का होत नसतो? आणि व्हायला ना, कोणी करण्याचा जरी प्रयत्न केला ना तरी मी होऊन देणार नाही ह्यो रस्ता. हो तर हो, म्हणजे गावच्या विकासाला तुम्ही आडवं पडताय म्हणा की. विकासाला आडवं नाही का ना, व्हायचा असला तर तो ते तिथपर्यंत होऊन दे. हा. हितनं आणि हो हितनं पलीकडे बी जाऊन दे, पण एवढ्यात नाही होऊन देणार मी रस्ता. एवढ्याच होऊन देणार नाही म्हणजे का? येर जातीयन. आता लका 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 लका. अहो ना पण तुम्हाला लाज वाटाय पाहिजे, एवढं अतिक्रमण करतात वय. राव इरपार तुम्ही रस्त्यातच आणली आहे. मी आणली होय. मग मला काय येड लागलंय? मनानी सरती ती येरीला सांगायचं. मी म्हणलो मी खाल्लं का येऊन आला काय गाणं बोलतो. इर मानाने सरती तर इर बांधून घ्या ना, रिंग बिंग टाका, बांधून घ्या, मग कशी काढा असेल खाली खाली. हा बांधून घ्या, त्यालाच घालवा 2-3 लाख रुपये तपलेत. हो गाणं माझ्या एक डोक्यात असत, तिची इच्छा आहे का नाही येरीची अलीकडे सरायची, सुरू दे ना. अरे काय चाललंय? काय नाही जरा ही रस्ता मंजूर होऊन आला या, ह्याला नारळ फुडतो या. बरं झालं खोबरं खायचं मी आला ते. होय का? बरं झालं. अरे का ना, आनंदाची बातमी एक. काय रे अरे ह्यो रस्ता अरे मंजूर कोणी केलाय? कोणी? कोणी म्हणजे काय विचारतोय? अरे आपल्या चेअरमनने मंजूर केलाय रस्ता ह्यो. काय बोलताय? हो माहित नाही तुला? चेअरमन रस्ता मंजूर केला वय. वा वा वा, अभिनंदन चेअरमन. लय वर्षापासून या रस्त्याचं काम राहिले बरं तुम्ही का. पूजन करा, नारळ घेऊन आलोय. काय बोलताय? हा, आणि तुम्हाला कोण दिलं कॉन्ट्रॅक्ट? कुणी दिलं? अरे वर्ण पंचायत समितीनं मला ह्या वेळेस दिले. पोतभर नारळ फोडून रस्ता झाला नाही, या वर्षी मी रस्ता करणार आहे. उद्या जीसीबी सांगितलाय, ही डबका उद्या बुजवून टाकतो. अरे चेअरमन अनामोल शुभाजीना जोपर्यंत जिवंत आहे की नाही, कॉन्ट्रॅक्टच काय ह्यो रस्ता सुद्धा होऊन देणार नाही मी. का बरं? काय बरं? हा अरे ही हिरे माझी हिरे? हिरीपासून रस्ता नेताय वैरे तुम्ही. अरे ही हिरे वाय. अरे ही डबक चेअरमन जीसीबी आणून उद्याची उद्या ही डबक मोजून उद्या टाकायचं. येतंय. डबका? अरे हे डबकाय वय 10 पुरुष हिरे बघायचंय का तुला? ह्याच्यात ढकलून दिलं का अहो, ना उडी मारली तर कमरे सुद्धा जायनाच्यात. बरं ऐका चेअरमन, हो का मी वाद मिटावतो. हो का ना का आपला लोकांचा माणूस नाही ना आपलाच माणूस. एक काम करा, तिकडून तिकडे रस्ता करा, इरीच्या टोकापासून तिकडे करा आणि इरीच्या ह्या टोकापासून इकडे करा. मधला पॅच द्या आपल्या नानासाठी बोकडा सोडून. असं होतं वय. असं व्हायला काय झालं? हे तर मी पदरचा मुरुम टाकून देतो तुम्हाला हा व्यवस्थित. अरे गाना लगा लय शा नाही, तुला मी राम समजत होतो पण तू रावणाच्या पुढचा निघला की रे. हा? अरे खुशाल म्हणतोय तिथनं पलीकड करा, तिथनं पलीकड करा, म्हणजे नानाची हिर शाबूत राहते. अरे तसं नाही का, ही इरला का जेव्हा आपल्याला पवा येत नव्हतं तेव्हा ह्याच इरीत आपण पवाय सगळे शिकलो की रे. अरे लका सगळी वस्ती सगळं गाव या विहिरीचं पाणी पित या आणि तू म्हणतोय मुजवून टाकायची. अरे लका असा अन्याय नसतो करायचा. ना त्या इरीचं पाणी अंगाव घेतलं तर अंगाला मीठ फुटतोय आणि खुशाल म्हणता पाणी पिते. अरे इरीव काय आरोप करतो त्या गंगोत्रीवरती? अरे जन्मजात तुझ्या अंगाला मीठ फुटलंय, आम्ही काय सांगायला लागलो कुणाला? गाना नीट तोंड सांभाळून बोलायचं बरं का. हे रस्त्याचं काम चाललेलं आहे, मला सगळं करताय चेअरमन. ह्यांचं लय कारटकट कारस्थान चाललेत. तिथनं पलीकडे करा म्हणतात, तिथनं पलीकडे का रे? तुमची हिर वाचवायची म्हणून ए, आंबल्या. नाकानी वांगी सुंगवलं लागले. तू काय गावचा मेंबर नाही किंवा तू गावचा सरपंच नाही. सरपंच मेंबर बघून घ्या, त्याला तू का चरा चरा करू नको. आलं का लक्षात? अरे मी बी खांदा समर्थक आहे ह्या माणसाचा. ए, समर्थक. तू अख्ख्यातलं तू ए, बघून अरे घ्या. ही तुमची समर्थक वय. अरे आर्यरावच्या भाषा करून अंगाव दगड घेऊन येत आहे. अरे तू बोलतोय, तू कसा बोलतोय? अर्धवटकीत बोलतोय आमच्या माणसाला. लका मी संयमाने घेतो का? मी गावचा प्रथम नागरिक आहे. मला वाटत नाही की असं भांडण व्हावं कोण कुणाच्या. ह्यो याला जर नुसता मोकळा सोडला ना, ही आगी भाऊ आहे, आगी भाऊ. हा. एखाद्याच्या ह्याच्यावर जर बसलं ना त्याला फोडून काढत. नाही तरी मला वाटलंच होतं. गाणा शांत होता पण गाणा नानाच्या संगतीत जाऊन कसं नाना राजकारण गाणाला शिकवतात. अरे गरीब माणसाला भाबड्या माणसाला तुम्ही लगा खुशाल मारताय. ही तुमची राजकारणी वृत्ती वय. बरं का चेअरमन, तुम्ही या नानाची दिलदारपणा बघितला ना? तुम्हाला वाटतंय ना नानाची विकासाला आडवी
ती उद्याच नानाची हिर मुजू आपण. हा, मग आणि तेच तेच मी म्हणतो म्हणतो. मी. म्हणजे मुजू म्हणजे त्याचं म्हणणं काय, पण गणाला मुजवू बी वाटाना का, तर गाव पाणी पिता हिरीचं. हो हो मला मस्त वाटतं हिर मुजवा बर का, पण अख्खा गाव पाणी पितंय हो त्याचं. आलं का लक्षात? गाणं मोजमाप करून घेऊ, जेवढी जाईल अर्धी शिर घालू, अर्ध्या हिरीचं गावानं पाणी पिऊ दे. चेअरमन जेव्हा कोणी हिर आडवी घालवायचा प्रयत्न करेल ना त्याला मी अर्धाच तोडीन. बघ बघ भाषा यांची, तुम्हीच बघा ना ना. भाषा नाही, कामाला आडवा येणारा सरपंच आहे. विकास कामाला कधीच मी आडवा येत नाही. हा. तुम्हाला माहित आहे का, ह्या विहिरीचं पाणी काय मी माझ्या रानात नेलंय का, अजिबात नाही. ह्या गावासाठी विहीर खांदली म्या. माझं काय ह्या विहिरी रान पिकतंय का? हा. का बरं? नदीवनं पाईपलाईन केली बाजी ना हा. वीर फक्त गावासाठी ठेवली नका नका तर का तसं करू. लगा गाणं गावासाठी नाही काय नाही, रस्त्याला आडवी येते ना काढावी लागेल. म्हातारं, नाही काढत जा काय करायचं ते. ए, लागा का ना बाजी नाना, गाव होऊन द्या लागा झाकास, नका करू त्याचा भाकास. ए बाकास नाही होत. थोबाड आधी झालंय बाकास ती बघ आणि घेत ना. नाही 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 चेअरमन तुम्ही म्हणताय ना तीच बरोबर आहे. उद्या तू पोलीस फोर्स आणायची, आज आडवी टाकायची तर बरोबर नेहमी जीर करायची. अर्धा चला. एक पडली ना मिलिटरी बोलावतो उद्या. इथं मिलिटरीची माणसं अशी आडवी उभा आणि असा जीसीबी लावतो, येऊ द्या आडवं कोणी बी. बोलू द्या. जा मिलिटरी बोलवा ना. आम्हाला का त्याची बॅग घालून निघा. अमोल ह्यांच्या काय नादाला लागलाय ह्यो नारळ, आता उद्या उद्घाटन करायला फितच फोडायचा. अहो, शेताचा बाहेर आड दिसणं चल पडायचं. तू, चला. चल. ए, चल. ए, का चेअरमन लावाड बोलतो, म्हणतोय पोलीस फोर्स आणतो, म्हणतोय मिलिटरी आणतो. काल 3 दिवस पोलिसाला टायरात घालून मारत होती. हा याला आणि मला सांगायला ह्याला पोलीस फोर्स येते. हा. गणा आपण बी एक काम करू, ह्यांना जर उद्या पोलीस फोर्स बोलावली की नाही, आपण काय करू माहितीये का, सगळी सामान्य जनता बोलू. सामान्य जनतेच्या पुढे सामान्य जनता बोलावतो. हा. नाना काय करतो माहितीये का, जर पोलीस फोर्स काय फोर्स करायला लागली हं. तर डायरेक्ट तुमच्या अंगावर राखेल उतरून तुम्हाला पिठवून देतो म्हणतो ना, नाही तर आत्मदहन करणार आहे म्हणून. राखेल वर राखेल आण नको, पाणी आणायचं त्यात, पाणी उलट करायचं. मी बी म्हणतो वत मी मराय तयार आहे. हा. त्यानाने पाणी आणायचं, त्याच्यात राखेल नको. बाजीनानाला जगायचंय, अजून राजकारण करायचंय. आंबल्या लगा तू काल रात्रीला का सपनात आलता बर का. मी मग लगा अरे लका हे माझ्या संग भांडतय आणि हे भांडून गेलं की मला नाही करमत. दिवसभर ह्याचा दसरा काढला, रात्री आलं ना सपनात. बरं भांडलं कोणासाठी, देणं ना गेलं कंदील लावलेलं त्या चेअरमन साठी. काय गरज आहे रे तुझी त्या चेअरमनच्या पुढे पुढे करायची आणि त्याचं तळव तळव चाटायची. हे गाणा मी चेअरमनच्या पुढे पुढे करत नाही आणि त्याचं तळव बी चाटत नाही. कसं आहे माहितीये का गाणा, तुला नाही कळत. चेअरमन सारख्या माणसाला हाताला धरलं का नाही आपली सगळी कामं होत्यात रे. कुठं आडी अडचणीला चेअरमन मदत करतोय, असा विषय आहे त्याचा. आणि ते चेअरमन बी चांगला माणूस आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुला सांगतो मी, तू बाजी नानासाठी आजपर्यंत एवढं केलं, काय बाजी नाना तुझा काय फायदा केला सांग मला. अरे बघ भाजनानं आतापर्यंत काय नाही माझा फायदा केला, बरोबर आहे का नाही, पण इथनं पुढे करायला फायदा. भाजनानं दिलेल्या शब्दाला जागणारा माणूस आहे का रे? मग बरं गावचा सरपंच आहे तो, मग चेअरमनचं काय आहे अजून. हा गावचा सरपंच आहे. हे बरं जाऊ दे ना, ह्यांनी सपनात येऊन काय केलं तुझ्या. माझ्या सपनात येऊन मला कशाला काय करतोय. ह्यो आला ना बाबा रात्री माझ्या सपनात, बरोबर निम्या रात्रीचा 12-1च्या सुमारास. निमेराजचा हो आता हानलो ना मी, विषय तसा परिधान केलेला. अरे असलं कसला वीस परिधान केलता मी. दांबले नुसता लंगुटी वस्तू आणि उघडाच. एक हातात कमंडलू, दुसऱ्या हातात पाश, आणि माझ्या समोर उभा. मला याचा घाम फुटलेला, घामाने मी डबाबलेलो, नुसतं चका 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 करायचं. आणि मला हे घाम फुटलेला. मी म्हणतो ना काय हे नक्की दिव्य शक्ती, काही देवाचा अवतार आहे, काही पिशाच आहे, काहीच कळा ना. तेजपुंज तेजपुंज लय तेजपुंज काय तुला सांगायचंय. आणि बाबा मी कशी तरी उठलो, स्वतःला सावरलं, लाईट लावली, बघतोय तो काय नीट बारकाईनं बघितलं तर ही चकात टाळू, आणि दचकून उठलो की आणि झालं ना काय माझ्या पुढनं. आणि मग माझ्या डोक्यात आलं काय माहितीये का, की का हो अमोलला दिवसभर आत्ता गो भैया यार गप केला का बाबा. हे तात्या सांग केला घ्यायला काहीतरी.
बरं तात्या हे असावे कशाला आणले असेल बरं तो गावात? त्याला म्हंटल नव्हतं माग मामाचं पोरग आहे. हा. मामा म्हणतो जा तुमच्या इकडे गावात घेऊन पाहुण्या रावळ्यांना दाखवा. आता त्याचं कसं लग्न जमवायचे ना. अरे लगा तात्या तू बघतोय का आपल्याच गावातली जवळजवळ 5-50 पोरं बिना लग्नाची इथं आणि तुला का परगावची पोरं आणतोय आणि त्यांना इथं जागा बघतोय कसं रे का जमल? अरे असू दे ना बिन लग्नाची. ती गावात जरी नुसतं हिंडलं ना अशी 5-50 पोरं त्याच्या मागा लागते. पोरं? अरे सॉरी 2 मिनिटं. पुरी म्हणायचं तुम्हाला. पोरी वय हा अरे तसं नाही. बरं होय रे आयला काय रे नाव तुझं? पाहुण्या. हा पिपाण्या. आयला पिपाण्या तुझी लग्नाची पिपाणी कधी वाजेल ही तर काय मी सांगू शकत नाही पण ऍक्च्युली तुला पोरगी कशी पाहिजे म्हणजे? सुंदर, देखणी, नाक्षार, हँडसम आणि यांच्यासारखीच. हा आता रे अरे सारखी अरे ही पोरगी नाही ही पोरग आहे. अहो त्यांच्यासारखी म्हणजे दिसायला रे दिसाय तुझ्यासारखी नाक्षार हँडसम. ही हँडसम आहे. बर बर कुठली पोरगी बघ पण माझ्यासारखी म्हणू नको बाबा. हा. काय नको. हा ह्याच्यासारखे नको म्हणू नाहीतर मग लोकांना संशय येईल ही पोरगी बिरगी आहे का काय म्हणून. कानासारखी म्हण. नाही म्हणजे तुला मीच दिसतोय का? बरं असू दे. हे बघ काय असतं माहितीये का मित्रा तुला पोरगी 100% मिळेल पण मला काय म्हणत त्या माहितीये का ह्याचा पहिला तू हुलिया चेंज कर. नका ही सारखा कंटिन्यू असल्यास हुलिया तू ह्याला ठेवला तर काय म्हणते लोक कशाला पोरगी यायची? बावडीच काय ती काय बारीक असा मी नाही. म्हणजे बारीक असा मी नाही. मुंबईला मोठा डान्सर आहे तो. काय बोलतो? कसला डान्सर आहे ह्यो? मायकल जॅक्सन नंतर ह्याचाच नंबर आहे. काय बोलतो? तू गपला का तात्या? अरे आपला का काय तुला काय कळतं? अरे तो 90 अरे 99 करत तू तर 99 पिऊन आला. नाही म्हणजे 90 डिग्री असा माग वागतो 90 डिग्री असा पुढे झुकतो. तर बारीक खेळ नाही. लका बेकार आहे लका. तरीच म्हणलं मग धरण असं असंच काय करतो. हा तरी मग माझ्या अंगावर का झोपतोय तो सारखा? सारखाच गळ्यात पडते ती. हा प्रॅक्टिस करावं लागते. तिकडे करते इकडे कुठं प्रॅक्टिस. नाही आंबड्या कलाकाराचा आदर कर कलेची किंमत कर. अरे ते किती मोठा कलाकार आहे. आज मायकल जॅक्सन नंतर ह्याच्या व्यक्तीचं नाव निघत असेल आणि असं जो पोरगेला का ज्या करत ज्या पुरी सगळं तुझं लग्न होईल ना पोरगी भाग्यवान म्हणावं लागेल. मग याला नाही काय अरे तुझ्या ह्याच्यासारखे त्याचं पाय धुवून पाणी पिलं पाहिजे. लय अति तू होतंय. रोजच देतो वाटतं पाय. हा रोजच धुत असतील तो पाय. असू दे हो का. हे काय आपलं दिवसभर चालत बरी काम करतो का? येतो का माझ्या बरोबर? कुठं? गॅरेजला. काय नाही जरा काय झालंय माहितीये का 2-3 गाड्या धुवायच्यात आणि 2-3 गाड्या पुसून काढायच्या. ते अरे 200 रुपये देतो तुला फुकट चल म्हणत नाही. मग येत हा नाही काय लचंड आहे सारखंच असं करतोय का चांगला का त्याला. त्याला वाईस घरच्या पाण्याला घेऊन जा. बरं असू दे या मुलाला का कसं असतं माहितीये का कदाचित आहे का नाही तुझ्या संग त्याची मैत्री चांगला तुझा चेहरा काहीतरी ओळखीचा वाटत असेल. अरे आमल्याच्या चेहरा असा आकर्षित आहे. एकदा जर का तुझ्याकडे बघितलं ना कोणी की त्या माणसाला जर हातच वाटत नाही. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे हा, बघ सारखं असं बघत राह वाटते. चल 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 निघू. आमल्या चल की गॅरेजवर. गॅरेज जोडायचे चल बाबा. चल बर चेअरमन काय एवढं तातडीने बोलावले तुम्हाला? तातडीनं बोलावले. हा अरे विषय गंभीर आहे जरा. कसला विषय? या बाजीदानाला साम झालं दाम झालं दंड झालं. बाजीदाना काय आपल्याला ऐका आपल्या वरचढच करतोय. अहो चेअरमन काय ते येड्याच्या नादी लागायचे. त्याच्या नादी लागलं तर लोक सुद्धा आपल्याला म्हणते हे सुद्धा येड्याच्या नादी लागून येडी झाली. मला सांगा तुम्ही चिखलात दगड मारला तर चिखल कोणाच्या अंगावर उडणार? चिखल आपल्या अंगावर उडती पण अख्ख्या गावचा विकासाला आडवा येतोय ना त्यो. बरं मग आता काय तुमचं काय म्हणणं आहे? याच्यासाठीच तुला इथं बोलावलाय. बोला. महत्वाचं काम आहे आपल्याकडं. तुला माहितीये का मागल्या आठवड्यात मी कुठे गेलो? कुठं? पश्चिम बंगालला गेलेलो माहितीये का? हो सांगा. कशाला गेलेलो? कशाला गेला? तिथनच त्याचा आळा बांधा करून आणलाय. काय बोलताय? असं मंत्र आणलाय असं औषध आणलंय की नानाला आपण बस म्हणलं की बसला पाहिजे उठ म्हणलं की उठला पाहिजे. अहो चेअरमन काय बोलताय राव तुम्ही? अंगावर बुध बोलल्यागत बोलताय. दुनिया कुठं चालली आपण कुठं चाललोय? थोडस डोकं वापरा. तू यायला पाहिजे होता माझ्या बरोबर. समोर डोळ्यांनी बघितलंय मी डोळ्यांनी. ज्या माणसाचे लग्न जमत नाही तिथं काय करतात? काय? असंच वशीकरणाचं मंत्र त्यांना देतात औषध खायला घालतात. माग पुरी चालत येते त्यांच्या. वशीकरणाचं? हो
आणि एक तर 60 वर्षाचा म्हातारा हा. आणि 25 वर्षाच्या बाईला त्याला औषध खायला घातलं. ती बाई त्याच्या मागं चालत आलेली, दोघ जण त्या बाबाच्या दर्शनाला आलेली. मला नाही असल्या गोष्टी पटत बरं का चेअरमन, तुम्ही काय बी सांगू नका. तू ती त्यांचीच माणसं असते. या लगत करू नको. हे बघ, हे औषध आहे. अरे हे औषध एकदा का जर कोणाच्या पोटात गेलं तेव्हा आपला गुलामच झाला म्हणून समज. नाही. 6 महिने तू सांगायचं आणि त्याने ऐकायचं, संपला विषय. इतकं सोपं आहे ती. अहो पण चेअरमन मला सांगा तुम्ही, ही एवढं झाली ना औषधी? झाली म्हणजे त्याचा निकालच 100% आहे. तू बघ. माझ्याकडे तू म्हणताय का? तुझ्याकडे राहू दे. आमच्या बायकोला नसत्या चौकशा लागतात. कशाला आणलंय, का आणलंय, कुठनं आणलंय, काय झालंय, काय आहे ती. इतकी उत्तर देऊस तर रातची रात तुझ्यापाशी राहू दे. सकाळनं तुम्हाला देऊ म्हणताय? सकाळी आपण काय करू, उद्या नानाला जेवायला घेऊन जाऊ. कालवणात हे औषध मिसळून नानाच्या पोटात गेलं, नाना आपला गुलाम. अहो पण चेअरमन बर ठीक आहे, असू द्या, ठेवतो रातची रात माझ्याकडे. नाही काय अडचण. तू आपला विश्वासातला भरोसेमंद माणूस आहे म्हणून तुझ्याकडे दिले. नाही नानाचं आपण कामच करून टाकू. हा बस, त्याशिवाय गावातला बी विकास होणार नाही. चालतंय. ये आता तू. येऊ का म्हणून? हा ये. आणि व्यवस्थित ठेव बर का. हो व्यवस्थित ठेवतो. यायचंय का? नाही 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 यायचं. आईला ही पोरगी माझ्याकडे बघून हसली. कदाचित ही पोरगी तर माझ्यावर प्रेम करत नसेल ना. आईला हे औषध ह्या पोरीला पाजल्या. आईला ह्या पोरीलाच मुश्किल नव्हती करू की आपण. अरे एकच नंबर आयडिया आहे. काम चुलते आपलं, टाका मिळते. चला हिलाच औषध पाजतो. ना ये गाणा. कशाला बोलावलंय मला? कशाला म्हणजे गाणा कसं असतं माहितीये का, गावाला नाही कळलं तरी चालेल, पण माझा जवळचा दुसरा तिसरा कोणी नाही. तू माझ्या जवळचा आहे रे, त्यामुळे हे तुला दाखवायचं होतं. काय काय असं उलट पुलट करून बघते ती. ते लिहिलेलं वाच की. बाजीराव सोनवलकर 2024 कृषीरत्न पुरस्कार. तर काल आपल्याला कृषीरत्न पुरस्कार मिळाला. काय बोलताय? काय का ना, कालचा आनंद जो होता का नाही, काय तुला सांगायचंय. अरे स्वागत काय, माझी मधी गाडी, पुढं 3 गाड्या, माग 3 गाड्या, आणि मी पोचलो की फटाकडं काय नसतं. हो. आणि कोण दिला तुम्हाला घेऊ कृषीरत्न पुरस्कार? केंद्रीय कृषी मंत्री आता पुरस्कार द्यायला. आता म्हणजे काय, हितलं 4 आमदार, खासदार 2, केंद्रीय कृषी मंत्री त्यांच्या हस्ते माझा असा पुरस्कार देऊन सोहळा नुसता काय ते संगीत. रात्र संगीत लग्नात वाचताना पुरस्काराला लग्नाला घेता. अरे लग्नातलं संगीत पुरस्काराला असतं ना, तीच नाही. असे 20-25 बाय अशा लाईनी नुसतं फुलं टाकाय माझं. काय आता तुला सांगायचं घ्या बसा, निव्वळला भाडे राव तुम्ही. मग काय तर मला कृषीरत्न पुरस्कार मिळाला, मला 20 बाया फुलं टाकाय होती, संगीत वाज होत. मी काय, मला काय येडाबडा समजता काय म्हणजे? अहो ना कृषीरत्न पुरस्कार तुम्हाला मिळाला, काल तुमचा ऊस कारखान्याने पिटवून नेला. कारखाना पिटवून नेतो का? मग डोक्याचा भाग बी काही का नाही तुला? अरे आपल्या रानात तारा गेलेला दिसल्या का नाही का? डोळं गेलं तुझं. तारात झालं शॉर्ट सर्किट आणि नेमका ऊस पेटला खाली. होय ना? मग बरं की दरवर्षी कारखाना सुरू व्हायला आणि तुमचा ऊस पेटायला बरं दरवर्षी शॉर्ट सर्किट होतंय. मागच्या वर्षी मी कारखान्याने ऊस पेटवून गेला तर गावाला सांगितलं शॉर्ट सर्किट झालं. बरं सगळं रान सुटतं तुमच्या रानात. मागच्या वर्षी कुठं सांगितलं मी? शेजारचा ऊस पेटला, धूर आमच्या ऊसात निघत. अरे तुम्ही का बघत जा नीट आणि मग बोलत जा. गेल्या वर्षीचा विषय नाही, या वर्षी माझा ऊस पेटला. काय झालंय माहितीये का, तुमच्यासारखी राजकारणी माणसं असतात ना, ते डाव दाखवतात आणि उजवं दाखवतात. तशी तुमची गत झाली. या टोप्या काय करतात ते माहितीये का, बारामतीला जाताय, तुम्हीच हाताने तयार करताय आणि गावाला दाखवताय. मला कृषीरत्न मिळाला, मला आमका पुरस्कार मिळाला, मला तमका पुरस्कार मिळाला. फुटू काय इल्ला म्हणायचं
काय नका बघ फुटू आणि फुटो तर तुम्ही एकटाच पाहिजे तिकडं आता बाकीची तोंड कुठं येतं अरे हो ही केंद्रीय कृषी मंत्री हो ही इकडलं खासदार आपलं खासदार साहेब का आता एडिटिंग मध्ये माणसं काय बी करतात सलमान खानचं मुंडकं सुद्धा आणून बसवत्यात ह्याचं मुंडकं त्याला बसव त्याचं शरीर त्याला बसव तसलं नका सांगू ऐका ना हे बाबा आमचं चुकलं तुला बोलावला बरं. जवळच आहे म्हणून ना ते अभिनंदन तुम्हाला ह्यो कृषीरत्न पुरस्कार मिळाला अभिनंदन नाराज होऊ नका मला माहिती हवं असलं लय पुरस्कार तुम्हाला मिळणार ह्यो एकच काय मी तर म्हणतो तुमच्या सारख्या माणसाला भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे जर भारतरत्न पुरस्कार मिळाला ना मला शपथ हा काय माझी क्रेज होईल का ना तुमची लय क्रेज आहे ना मी तुमच्या मागं कामा नाही हा. मी तुमच्या मागं काय तुमची क्रेज असल्यामुळे तुमच्या मागे पण तुम्ही एक सांगा मला ना माझ्या लग्नाचं बघणार आहे का? तीच सांगायचं होतं ह्या पुरस्काराचं सांगायचं होतं लग्नात पण काय करतो माहितीये का तू पुढचंच बोलायला लागलाय मी तुला शिकवतोय आणि तू म्हणत असतो असं पुढचं बोलून आता काय करू सांगा बरं तुम्हाला नाही तसली आई मला बोलली मागच्या 2-4 दिवसापूर्वी आई लग्नाला गेली तिथल्या बायांनी नाही तसला आईचा अपमान केला म्हणली तुमच्या गाण्याचं लग्न काय डॉक्टर आल्यावर करतात काय हा तिला खालीपणा झाला ना तुम्ही एक सांगा एक वडापाव दिवस खाऊन तुमचा मी रात्र प्रचार केला मी काही तुम्हाला जेव्हा सुद्धा पैसे मागितले नाही आणि तुम्ही आता सरपंच झाला आणि तुम्ही आता माझ्याकडे पाठ फिरवली शोधताय का तुम्हाला आणि पाठ कुठं फिरवली का ना आणि किती होय का ना किती दिवस तू त्या वडापावचं कारण सांगणार आहे सांग ना मला वडापावच्या नंतर तो काय खाल्लं का नाहीच का उपाशीच मी आला सांग बर जवळ माझं लग्न होत नाही ना तोवर मी तुम्हाला आठवण हीच करून देणार की ना एक वडापाव खाऊन मी रात्र तुमच्या साठी प्रचार केला आणि मग तुम्ही सरपंच झाला नाही तर गावातला काळ पुत्र सुद्धा मला इच्छित नव्हतं हो नका तो प्रचार केला नको मला काळ पुत्र इचरू दे पण ह्यासाठी बोलावलाय तुला हे कालच तुला एक ठिकणी सुंदर सुशील अशी आई वडिलांना सांभाळणारी सांभाळून घेणारी अशी मी तुझ्यासाठी नको म्हणा अहो नाना आई वडिलांना सांभाळणारी नकोच आहे मला फक्त मला सांभाळणारी पाहिजे आई वडिलांना सांभाळ तुला मी सांभाळणार बुवा गाड्या आई वडिलांना सांभाळणे म्हणलं की सगळ्याच्या कसं मानावून सांगते घरच्यांच का आईला वर्गीकडे चांगली असं येतं मग पुढे सांभावते ती मला सांभाळणार आहे पट असू द्या आई बापाला बी सांभाळू द्या मला बी सांभाळू द्या बरोबर का नाही अजून 15 वेळा सांभाळू द्या पोरगी बघितली आपल्याला उद्या नाही मला वेळ माझी मीटिंग आहे उद्या परवा दिवशी जाऊ परवा दिवशी पोरगी बघायला जाऊ तुला मी ना परवा दिवशी कशाला आजचे काम केले देरी कशाला कल करे सो आज करू सो अभी आताच चला माझ्या बरोबर काय वहिनी आता चला त्या पाहुण्याला निरोप द्यावा लागेल आम्ही येतोय बितोय का उगाच अरे आलं की माझ्या जनात किती मकरी ती बाजी ना ती मी तुमचं कौतुक करायचं मी साकडे घालतोय देवाला की तुम्हाला भारतरत्न पुरस्कार मिळावा आणि तुम्हाला माझ्यासाठी वेळ नाही वय मला लागला वय सांगाय मला पुरस्कार मिळल्यात नका सांगू भिकाऱ्याकडे असतो पुरस्कार किलो मिळतात किलो हे पिकाराकडे मिळणार आहे काय सांगायला लागला म्हणजे परवा दिवशी जाऊ म्हणतोय तर तू लागला वय म्हणायला अरे जमेन माझं काय तवा ना त्याला तेव्हा मला हाकू नका हाकलत नाही परवा दिवशी आपल्याला पोरगी बघायला जायचंय तसं रागवत जाऊ नको रोयला बरं आज मी गेलो असतो पोरगी इथं नाहीच पोरगी गेली मामाच्या गावाला मी फोन ते बी केलता पोरगी कुठं आहे म्हणून तर ती म्हणली मामाच्या गावाला आहे मग उद्या बी येणार नाही परवा दिवशी पोरगी आपण परवा दिवशी जाऊ बघाय ना हे जर पोरगी नाही दौरे करत असेल तर आपल्याला अरे दौर म्हणजे आता तर परीक्षा काल संपली या आणि 2-4 दिवस सुट्टी आहे आणि गाणं परत तास तिथं चालू व्हायचं ताई म्हणून मामाकडे गेली रे म्हणजे पोरगी शाळा शिकते वय मग किती वेळा आता आता नाही भीतय का दड घेऊ का तुमच्या पुढे का म्हणजे नवीतली पोरगी तुम्ही मला आणली वय अहो नवीतली पोरगी म्हणजे साधारणतः 13 ते 14 वर्षाची पोरगी असेल 15 वर्षाची या 15 वर्षाची हा मग ना तुम्ही सांगा मला 15 वर्षाची पोरीचं तोवर मी थांबायचं का ती मोठी वस्तूवर 3 वर्ष 3 वर्षाने लगेच करून टाकायचं आता काय करू आपण जाऊ जमवून ठेवू पोरगी तुला पसंत आहे बाबा पोरगी अशी दिक निघणार नाक्षा अशी रुबाबदार पोरगी दिसली नाही. ना म्हणजे 3 वर्षांत काटवच येतोय मी कशाला मग थोड्यासाठी करताय माझं लग्न का ना 3 वर्ष कसं काटू सांग बरं मला तू मग 3 वर्ष आत तुझं तरी वाईट कुठं
कुठं नाही नाही म्हणता. अरे तू जर पोरगी असा जोडा जर उभा केला ना असा गणा इकडं पोरगी अगं बया म्या ती दिवशी डोळ्यात असं भरलं होतं बघाचा जोडा असा शोभर नाही आणि पोरगी कशी हाडापिडाने चांगली त्यामुळं तुझं हाड तिचं हाड असं मस्त दिसणार आहे नाही जोडा नादाचं वरी तेवढं जाऊन माझ्या आईला सांगा की माझं अजून वय दिसत नाही. आई मला येता जाता म्हणते आला रेडा रेड्याची हो मला काय असू दे ना आईचा जीव म्हणजे लय याकडा असतो. आई मग अशीच म्हणत असते रे बळच म्हणत असते लेकराला कुठल्या आईला बोलू वाटत नाही रेडा काय नाही बोलू वाटत फक्त अशीच बोलत असते. मी समजावतो आई समजावं नको काळजी करू विषय नक्की जाऊ. परवा दिवशी जायचं म्हणजे जायचं अख्खा दिवस तुझ्यासाठी काढलाय मी. फायनल फायनल म्हणजे काय घेऊ का मग मी आणि माझं लग्न झालं ना की तुम्हाला 100% देणार. ठेवा कुठला पुरस्कार भारतरत्न पुरस्कार तुम्हाला खुणावतोय नाना देणार. अरे गणा भारत इमॅजिन करा मी देतो आता भारतरत्न पुरस्कार मला मिळत नाही. आईला आमल्या हे काय बी करून औषध मोनीच्या पोटात गेलं पाहिजे. हा मोनीच्या एकदा पोटात औषध गेलं की मग ती आपली गुलाम होणार. मग आपलं लग्न होणार आणि लग्न झाल्यावर मग आपण त्याच्याकडे सेवा करून घेणार. आईला लय भारी होईल. पण ही औषध तिच्या पोटात गेलं पाहिजे त्याच्यावर पर्याय नाही आपल्याला. मग मी तिची सेवा करून घेणार माझ्याकडून. काय हो अमल किती दिसता तुम्ही कोमल आणि कुठे गेलताय तुम्ही? सकाळपासून शोधते तुम्हाला मी. का अहो तुमच्याशिवाय करमतच नाही मला. हे काय बी बोलत जाऊ नको. आणि ते तात्या कुठे आहे? तात्या गेलं बाहेर तिकडं. कुठं बाहेर गेलाय? अहो काम आहे त्यांना. काम आहे वय. आणि ही काय हे दूध आहे दूध हे मला लागतं प्यायला सारखं. हे दूध आहे मला प्यायला लागतं सारखं. होय हो काय बघतोय एवढा ह्याच्याकडं? बघितलं दूध. बरं हो पिपाण्या हा ही बाटली इथं ठेवतोय मी. हा मला लय लगू लागले मी जाऊन येतो. ह्याला कुत्र बित्र पिल नीट ध्यान ठेवू काय? ठेवतो की. हा जाऊ का? तरी म्हणलं अमोलराव एवढं हँडसम आणि चमकते कसं काय? मला बी हे दूध पिलंच पाहिजे. माझं बी लग्न करायचंय. मला बी शक्ती पाहिजे. हे पिपाण्या अरे बाटली मोकळी. अरे पिलं बिल काय? हे पिपाण्या अरे मेल बिल काय? तरी मी चेअरमनला सांगत होतो ही असली बिल मग माझ्या मागे नका लावू. अरे मेले केवढ्यात पडायचे. हे पिपाण्या अरे उठ की. स्वामी ए यार काय झालं तुला? स्वामी ए अतर स्वामी अतर ए यार ह्याला काय झालं? ए स्वामी अरे तुझ्या पाया पडतो लागा मी. स्वामी प्लीज रडू नका ना स्वामी. रडू नका ना. अरे माझ्याकडे हाय आधीच सगळं कमी. कशाला बाबा म्हणतोय मला तू स्वामी तुझा माझ्याकडे. अहो स्वामी तुमच्याकडे कमी आहे पण स्वामी थांबा ना. स्वामी 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 थांबा ना. स्वामी स्वामी आईला बरं झालं गेलं वाटतं जाचंड. बया स्वामी स्वामी बया स्वामी दिसत ना. इकडं गेलं का इकडं गेलं? इकडंच गेलं असं. स्वामी
बया स्वामी कुठं गेलं दिसेना झालं. स्वामी 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 काय माझ्या मागे लागलं बाबा? स्वामी 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 ना ना चेअरमन लय नाराज आहे इथं. कालपासून माझ्या माग लागल्यात भाजनाची माफी मागायची. अहो त्यांच्या चूक लक्षात आली या. आधी करणी करायची आणि परत माग लागायचं. ना ना तसं नाही. अहो माझ्या लक्षात आलंय ते विहीर गावच्या पाण्यासाठी लागती. असू द्या तुमच्यासाठी तेवढा रस्ता आपण ठेवू शिल्लक. राहू द्या ना ना माफ करून टाका. आपला माणूस आहे या. अहो, माप म्हणजे बाजीनानाचं हृदय का ना तुला माहित आहे. हा यांना काय माहिती ती असं सुपा एवढं मोठं हृदय आहे. हा. असा हृदयात घेतो माणूस. अहो चेअरमन हो का. अहो तुमच्या दोघांचं ध्येय काय आहे? एकच आहे. विकास चेअरमन तुम्हाला बी करायचा आहे, विकास बाजीनाना तुम्हालाही करायचा आहे. मग तुमच्या आपापसात भांडणं का? दोघांचं ध्येय एक आहे तर दोघं एक व्हा ना आणि गावचा विकास करा. आणि मग ना ना तुम्ही म्हणता ही मला पटते का ना. तू म्हणतोय ती बी खरंय. आता काय करू याची झालेल्या चुकीबद्दल आहे त्याच्याबद्दल आपण एक काम करू. आज संध्याकाळी मी तुमच्या दोघाला जेवायला घेऊन जातो. काय बोलताय? हा हॉटेलला मस्त पैकी जाऊन जेवण करून येऊ. आणि तुम्ही जेवण देणार? हा मग कुठं दिवस कुठं उगावलाय आज बघा. नाही नाही ना ना लय मोठ्या मनाचा माणूस आहे राव ती. हायला, पण हे का मला लागतं मटण. मला वाचू का? काय झालं? काय झालं? अरे, स्वामी काय झालं? काय झालंय? काय झालं तुम्हाला? काय झालं? अरे उठ की. काय झालं? काय सांगायचं का ना तुला? ए, थांब. काय स्वामी स्वामी लावले? थांब की जरा 2 मिनिटं. काय झालं? गाणं काय तुला सांगायचं? ही ना ती रस्त्याचे उद्घाटन नाही केलं त्या हा. टायमिंगला चेअरमनच्या डोक्यात राग आलता ना. मग त्यांनी ती तसली- चेअरमनने आता माफी मागितली आमची. राग आला तर लय मोठ्या मनाचा माणूस आहे. हा, जेवण येणार आहे असं. तू बी सर आणि आता आपण सगळे एकच आहे या. तुला बी जेवाय नाही तू. अरे तसं नाही बाबा. त्या चेअरमननी तसली पुडी आणली होती आणि मला म्हणले ती पुडी त्या दुधात मिसळ आणि आपण नानाला पाजू म्हणली. कसली पुढे? अरे, त्याचं काय ऐकताय तुम्ही? हा चेअरमन त्याला बोलू दे जरा. तू इकडे मला हो. बोलू दे. अरे गाणं काय झालं माहितीये का? हा. चेअरमन बंगालला गेलते माहितीये का नाही तुला? हा. त्या टायमिंगला तिकडे गेले ते बंगाल बाबाची जादूची तुला काय सांगत तसली पुढे आणली हा बर. आणि पुढे आली आणि मला म्हणलं अर्जंट घरी ये माझ्या. मग घरी आल्या मला पुढे दिलं. मला व्यवस्थित सांगितलं समजून त्यांनी. म्हणले ही काल मनात ह्याच्यात टाकून बाजी नानाला चारायचं आणि मग बाजी नाना जी आपण सांगल ती ऐकणार. हा. मग मी म्हणलं बाजी नानाला दुधात कालवणात टाकूस तर म्हणलं दुधात मिक्स करून आपलं पाजावं. हा. तुला सांगतो बाटलीत दूध घेऊन बाटलीत तिथं झाडाखाली बसलो आणि माझ्या नाना येत्याला म्हणून वाट बघत बसलो. तुला काय सांगायचं माझं नाव. आणि मग ही आलं आणि हीच पेलं. हो तर म्हणजे मग आता बरं झालं की मग हे तुझं सगळं काम ऐकल की. अरे वशीकरण झालं. तिचं वशीकरणाचं औषध आणलं होतं त्यांनी चेअरमन. काय त्याचं ऐकताय? वशीकरणाचं औषध अरे वय. ना, म्हणजे आता हे तुझ्या वश झालंय वय. स्वामी स्वामी म्हणतोय ना. चेअरमन. पण लाजा वाटल्या पाहिजे त्याला का तुम्हाला काय करावं काय नाही. हा असू द्या आमल्या. बरं झालं हे तुझ्या वशीकरणात आलं ती. कारण काय झालंय माहितीये का? लोकांचं वाटोळ करायला गेल्यावर स्वतःच वाटोळ होणारच ना. अरे नाही का मी माझ्याला काही सत्यवाला गाणारा का स्वामी रडू नका ना. एक बाबा पिपाण्या हे, स्वामी बघ हे. स्वामी म्हणतोय बरं का? अरे किती रे केविलवाणीला का स्वामी स्वामी म्हणते या. बघ आंबल्या ती कस झालंय माहितीये का? खैसाल नाही बायको आणि हडळी नाही नवरा तशी तुमची गत झाली. ए, गप गाणाला का तू शांत बसला का? ए पिपाण्या तुझा बाबा इथनं. स्वामी बर जाऊ द्या. पण चेअरमन हा मी राव तुम्हाला आहे ना चांगलं समजत होतो बरं का. मी आता तरी मी म्हणलं माफी मागाय आला या जेव्हा नेतो म्हणला. म्हणजे ही प्लॅनिंग होतं वय. म्हणजे तुम्ही बाजीनाला वश करणार आणि बाजीनाला बरं लग्न करा तुमचं प्लॅनिंग होतं वय. अरे काय दोघांना ऐकायला लागलाय? असं कुठं असतं व्हायला का? आपण किती वेळ शतकात वावरतोय असं पुढ्या औषधाव कोण वश होतोय? काहीतरी सांगताय तुम्ही ऐकताय त्याचं. चेअरमन नाही चेअरमननीच मला सांगितलंय. अरे पण एवढं सोपं आहे का? ना, हे ना. बाजीनाना हे देह विषाला बी वश होत नाही. हा गणाला इतरा लय बेकार माणूस आहे. विष जरी पाजलं विष
ती बी पचवायची रामबावर वशी जरी पुढे नसली ना तरी ही माणूस थोडा सुद्धा वशी झाला नाही. अजिबात हिथं नाही. काय घेऊन बसला पिपाण्या आले का लक्षात? आणि मला वश करायला निघालाय. अहो नाना असा आपण विचार करू का? अहो, आपली मैत्री आहे नाना. शेवटी अरे, आपण मैत्री एकच आहे ना. मैत्री या मैत्री नाही, मला नाही पटलं हे चेअरमन. भाजी ना हा. सगळा प्रकार झालेला माझ्या ध्यानात आलाय. त्यात ह्या पिपाण्याची बी काय चूक नाही. नाही ह्याने औषध नसतं बांधलं तर हे पिलं असतं का? नसतं. आता ह्याच्या एकच तोडगा आहे. हा. काय करू माहितीये का? ग्रामपंचायतीतनं 10,000 रुपयाची देणगी आपण अमोलला देऊ आणि दोघात थटामाटात लग्न करून टाकू. का बसलो का ना? तू काय मला सांगू नका. तुम्ही होतं का रे? स्वामी स्वामी तिकडे पळाल, तिकडे पळ. स्वामी तिकडे राहिला स्वामी.